2022च्या फिफा वर्ल्ड कप मधला एक किस्सा सांगतो. अर्जेंटिनाची पहिली मॅच होती सौदी अरेबियाच्या विरोधात. सौदी अरेबियाने ती मॅच जिंकली. धक्कादायक निकाल लागला. ग्राउंडच्या बाहेर आलेल्या सौदी अरेबियाच्या फॅन्सने कॅमेऱ्याकडे बघत अर्जेंटिनाला ट्रोल करायला सुरुवात केली. ट्रोल करण्यासाठी ते प्रश्न विचारत होते, वेअर इज मेस्सी? कट टू 13 डिसेंबर 2025. ठिकाण कोलकात्याचं सॉल्ट लेक स्टेडियम. स्टेडियममध्ये महागडं तिकीट काढून आलेले मेस्सी फॅन्स प्रश्न विचारत होते, वेअर इज मेस्सी? कारण ज्या मेस्सीला बघायला ते आले होते तो मेस्सी त्यांना दिसलाच नाही. मग फॅन्सचा संताप व्यक्त झाला. कोणी स्वतःचं लग्न सोडून या इव्हेंटला आलेलं, कोणी 12,000 रुपयांचं तिकीट काढलेलं. सॉल्ट लेक स्टेडियमवर बॉटल्स फेकण्यात आल्या, खुर्च्या, टेंट्स, बॅनर्स तोडण्यात आले. लोक खुर्च्या तोडून स्वतःसोबत घेऊन जाताना सुद्धा दिसली. विषय एवढा तापला की इव्हेंट ऑर्गनायझरला अटक झाली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मेस्सीची माफी मागितली. चौकशी समिती स्थापन केली. पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घातलं, तर पोलिसांनी सुद्धा कारवाईला सुरुवात केली. पण मेस्सीच्या इव्हेंटमध्ये काय फसलं? प्रकरण हाताबाहेर कशामुळे गेलं? नेमकं काय घडलं? सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. नेमकं ठरलेलं काय? तर शनिवारी मध्यरात्रीच्या आसपास कोलकाता एअरपोर्टवर पोहोचलेला मेस्सी शनिवारी 12 वाजता सॉल्ट लेक स्टेडियममध्ये होणाऱ्या इव्हेंटला उपस्थित असेल असा प्लॅन होता. त्याआधी तो एका VIP मीट अँड ग्रीटला उपस्थित राहणार होता. मग स्टॅच्यूचं अनावरण केल्यानंतर तो सॉल्ट लेक स्टेडियमला येणार होता. तिथे तो सत्कार सोहळ्याला उपस्थित राहणार होता. एक एक्झिबिशन मॅच पाहणार होता. ग्राउंडमध्ये लॅप मारणार होता. फॅन्स सोबत बोलणार होता. यंग प्लेयर्सला गाईड सुद्धा करणार होता. सगळं मिळून साधारण 45 मिनिटांचा इव्हेंट एकट्या सॉल्ट लेक स्टेडियम मध्येच होणार होता. पण प्रत्यक्षात घडलं काय? तर मेस्सी 11:15 वाजता स्टेडियम मध्ये आला. इकडे आल्यावरच त्याचं मीट अँड ग्रीट सेशन झालं. पण त्यात तो शाहरुख खान, संजीव गोयंका आणि काही राजकीय नेत्यांनाच भेटला. त्याचा ममता बॅनर्जी यांच्यासोबतचा किंवा सौरव गांगुली सोबतचा फोटो समोर आला नाही, कारण ती भेटच झाली नाही. त्यानंतर मेस्सी जसा स्टेडियम मध्ये आला तशी जवळपास 80,000 लोकांची गर्दी उसळली. 78,000 कॅपॅसिटी असताना स्टेडियम मध्ये त्यापेक्षा जास्त लोक होती. सगळ्यांना मेस्सीची झलक बघायची होती. त्यासाठी मेस्सीने ग्राउंडला लॅप मारायला सुरुवात केली. पण मेस्सी पूर्णपणे बॉडीगार्ड्स, फोटोग्राफर आणि प्लेयर्सच्या गराड्यात होता. पण त्याहीपेक्षा डेंजर गोष्ट म्हणजे काही अधिकारी, नेते आपल्या मुलांना घेऊन मेस्सीच्या जवळ गेले. साहजिकच या गर्दीत फॅन्सला मेस्सी दिसलाच नाही. त्यातही ग्राउंडला मारत असलेली लॅप पूर्ण न करताच मेस्सी 10 मिनिटात निघून गेला आणि फॅन्स आणखी चिडलेले फॅन्स मैदानात घुसले. त्यांनी खुर्च्या तोडल्या, टेंट्स तोडले, मैदानात पाण्याच्या बाटल्या सुद्धा फेकल्या. हा तणाव एवढा वाढला की पोलिसांनी मध्यस्थी केली. पण तरी सुद्धा चिडलेले फॅन्स कुणाचंही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. स्टेडियम मध्ये प्रचंड गोंधळ झाला. सगळ्या स्टेडियम मध्ये फॅन्स घुसलेले, कुणी धावत होतं, कुणी सामान तोडत होतं. स्टेडियमच्या बाहेर सुद्धा या इव्हेंटचा निषेध सुरू होता. फॅन्सने आपली तिकीटं फाडून फेकली. माध्यमांशी बोलताना त्यांनी या इव्हेंट बद्दलचा आपला राग सुद्धा व्यक्त केला. एका फॅनने सांगितलं की आज माझं लग्न होतं, पण मी सगळ्या सेरेमनी सोडून मेस्सीला बघायला इकडे आलो, पण मेस्सी मला दिसला सुद्धा नाही. 10 मिनिटात निघून गेला. दुसऱ्या एका फॅनने सांगितलं की माझा पगार महिन्याला 20,000 रुपये आहे आणि तिकीट 12,000 रुपये होतं, तरी मी तिकीट काढून आलो कारण मला मेस्सीला बघायचं होतं, पण मेस्सी आमच्या सीट्स पाशी आला सुद्धा नाही. एका महिला फॅनने आपण आपला हनीमून कॅन्सल करून मेस्सीला बघायला आलो होतो. तो 45 मिनिटं या स्टेडियम मध्ये थांबणार होता, पण 10 मिनिटात निघून गेला असं सांगितलं. बऱ्याच फॅन्सने मेस्सीला खेळताना पाहणं सोडा, बॉलला किक करताना सुद्धा पाहता आलं नाही असं म्हणत तक्रार केली. पण अनेकांनी मेस्सीच्या लवकर जाण्याला राजकीय नेते आणि अधिकारी जबाबदार असल्याची टीका केली. आता नेते आणि अधिकाऱ्यांना जबाबदार का धरण्यात येते, तर याबद्दल एक कमेंट व्हायरल होतीये. त्यानुसार मेस्सी लॅप मारत असताना तो जिथे फॅन्स बसले होते त्या स्टँडच्या दिशेने जात होता. पण त्यावेळी एका राजकीय नेत्याने त्याचा हात धरला, त्याला ओढलं आणि आपल्या फॅमिली सोबत फोटो काढायला सांगितले. हे बघून मेस्सीचे बॉडीगार्ड्स आणि सिक्युरिटी टीमने मेस्सीला स्टेडियम मधून बाहेर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याला बाहेर काढलं. त्यात फॅन्सला मेस्सीला काही मिनिटं सुद्धा पाहता आलं नाही. पण शुभश्री गांगुली या TMCच्या आमदाराच्या पत्नीला मेस्सीला भेटता आलं. त्याच्यासोबत फोटो सुद्धा काढता आला. गांगुली मोठ्या स्क्रीनवर सुद्धा झळकल्या. साहजिकच जे फॅन्स हजारो रुपयांची तिकीटं काढून आले होते त्यांना मेस्सी दिसला सुद्धा नाही. पण ज्यांची ओळख होती, नेत्यांशी कनेक्शन्स होते, त्यांना मात्र त्याला भेटून त्याच्यासोबत फोटोही काढता आला. फक्त नेत्यांनी मेस्सीला घातलेला घोळका, त्याला खेचून त्याच्या कमरेत हात घालून काढलेले फोटो, 150 लोकांनी मेस्सीला घातलेला गराडा, हे बघून चिडलेल्या फॅन्सने ग्राउंडमध्ये घुसून राडा घातला. तर मेस्सी ग्लोबल सुपरस्टार आहे. कोलकात्यामध्ये त्याची क्रेज प्रचंड आहे. पण अर्थातच त्याच्या कोलकाता भेटीची, इथल्या इव्हेंटची चर्चा जगभरात होणार होती. त्यातही त्याच्या 3 दिवसीय भारत दौऱ्यामध्ये कोलकात्यामधला इव्हेंट हा पहिला होता. साहजिकच
या सगळ्या राड्याची इंटरनॅशनल बातमी झाली. मग पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची या प्रकरणात एंट्री झाली. त्यांनी या सगळ्या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त केला. सोबतच मॅनेजमेंटमध्ये झालेल्या गोंधळामुळे त्यांनी मेस्सीची माफी मागितली. आपण स्टेडियममध्ये जातच होतो त्या आधीच हा सगळा प्रकार घडल्याचं सांगितलं. सोबतच त्यांनी या मिसमॅनेजमेंटबद्दल चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती सुद्धा स्थापन केली आहे. ममता बॅनर्जी यांनी सगळ्या फॅन्सची सुद्धा माफी मागितली. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेण्याचं आश्वासन सुद्धा दिलं. मात्र ममता बॅनर्जी यांनाही रोषाचा सामना करावा लागला. कोलकात्यामधल्या फॅन्सचं म्हणणं होतं की हा इव्हेंट फिसकटला याला पूर्णपणे जबाबदार टीएमसीचे नेते आहेत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी सुद्धा हस्तक्षेप केलाय. मेस्सी भारतात आला आहे तो गोट इंडिया टूरसाठी. या टूरचे ऑर्गनायझर आहेत सतदारू दत्ता. स्पोर्ट्स प्रमोशनमध्ये कित्येक वर्ष ऍक्टिव्ह असलेल्या दत्ता यांनी याआधी पेले, मॅराडोना आणि एमी मार्टिनेज अशा प्लेयर्सला कोलकात्यामध्ये आणलंय. त्यातही पेले आणि मॅराडोना सारखे लेजंड्स भारतात आणल्यानं दत्ता यांची प्रचंड हवा झाली होती. यावेळी त्यांनी लिव्हिंग लेजंड असलेल्या मेस्सीला 3 दिवसांसाठी भारतात आणलं. पण पहिल्याच दिवशी त्यांनाच अटक झाली. साहजिकच सगळ्या टूरचा फियास्को होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. पण मेन ऑर्गनायझर्स अटकेत असल्यानं या टूर बद्दलचं इम्प्रेशन मात्र प्रचंड खराब झालंय. या सगळ्या प्रकरणात पश्चिम बंगालच्या राज्यपालांची सुद्धा एंट्री झाली असून त्यांनी या इव्हेंटला तिकीट काढून आलेल्या लोकांना तिकिटाचे पैसे रिफंड करण्यात यावेत असे आदेश दिलेत. पोलिसांनी इव्हेंट ऑर्गनायझरकडून रिफंड देण्याचं आश्वासन लेखी घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता खरंच रिफंड मिळणार का, सोबतच या प्रकरणात आणखी कोणाला अटक होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण आता हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीमधले मेस्सीचे इव्हेंट सक्सेसफुल होतात का, तिकडे गर्दी किती होणार आणि ती मॅनेज करता येणार का, हा मोठा प्रश्न असेल. कारण मेस्सी सारखा प्लेअर 14 वर्षांनी भारतात आला होता. तो भारताच्या सगळ्यात ग्लोरियस फुटबॉल स्टेडियममध्ये आला. इव्हेंट ऑर्गनायझरने इकडे एक मोहन बागान वर्सेस ईस्ट बंगाल मॅच होईल, मेस्सी ती मॅच बघेल अशी पोस्ट सुद्धा टाकलेली. प्रत्यक्षात काहीच झालं नाही. झाला तो फक्त गोंधळ. पाहायला मिळाली ती फक्त निराशा. तुम्हाला काय वाटतं? लिओनेल मेस्सीचा कोलकात्यामधला इव्हेंट का गणला? राजकीय हस्तक्षेप फॅन्सच्या प्रेमापेक्षा मोठा ठरला का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.